तर आपण सध्या भंडाऱ्यातील मेंढा या भागात आहोत. पहा, मागे 15 दिवसाच्या अगोदर मी याच ठिकाणी येऊन व्हिडिओ काढले होते. तेव्हाच्यात नाताच्यात खूप फरक पडलेला आहे. या ठिकाणी मी येऊ पण शकत नव्हतो. तर मागे 15 दिवसाच्या अगोदर जे व्हिडिओ काढले त्याचा इफेक्ट सकारात्मक पडलेला आहे. पूर्ण साफसफाई इथे झालेली दिसतंय. कोणी केली हे अजून मी विचारलं नाही, परंतु पहा हे यासोबतच मी अजून भंडाऱ्यातील याच प्रकारचे मंदिर म्हणजे गोसाई लोकांच्या समाध्या, जे गोसाई म्हणजे ब्रह्मचारी साधू संत धर्माच्या रक्षणासाठी इथं आले होते, त्यांनी इथं वास्तव्य केलं. त्याचबरोबर त्यांचं निधन झालं, त्यांच्या समाध्या आणि हे मंदिर आहे. ठीक आहे. ओटे पा ओटे इथे येऊ शकत नव्हतं, मी म्हटलं होतं इथे जाऊ शकत नाही. आणि त्या सर्व वृत्तपत्रांचा मी धन्यवाद देतो ज्यांनी काल बऱ्याच वृत्तपत्रामध्ये छापून आलं होतं की दुर्लक्षित आहे, भग्नावस्थेत आहे, याचं जतन करणं गरजेचं आहे. तर याचा खूप चांगला परिणाम पडलेला दिसतोय. पाय मागे येऊ शकत नव्हतं, त्या वृत्तपत्रांचा मी धन्यवाद देतो की ज्यांनी ही बातमी उचलली. आपली प्राचीन धरोहर आहे, प्राचीन संस्कृती आहे. या पद्धतीचं बांधकाम होतं अगोदर 100-125 वर्षाच्या अगोदर ज्यांनी बांधकाम केलं त्यांचं आपण खूप गुणगान गातो, पण आपले प्रभा आहे कसे हे शेकडो वर्षाच्या अगोदरच आहे. प्राचीन मंदिर दिसते, महाविष्णूचे मंदिर आहे, भगवान शिव आहे इकडे. आणि मागे येऊ पण शकत नव्हतो मी, इथे पण जायची हिंमत नव्हती. पहा इथे स्वच्छ दिसतं, आतमध्ये जाऊ शकतो आपण. मागे दाखवलं होतं मी. आणि अजून या प्रकारचे बांधकाम भंडारा जिल्ह्यात अनेक आहेत. भंडारा जे विदर्भातील काशी म्हटले जाते, ते विदर्भातील काशी पवनी शहर मंदिराचं शहर आहे. आणि मला वाटते भंडारा शहर, भंडारा जिल्हा हे या प्रकारच्या मंदिराचं माहेरघर म्हणायला हरकत नाही. अनेक आहेत, अनेक शोध घेता भंडाऱ्यातच, अनेक आहेत, अनेक शोध घेता आहोत आणि ते आपल्यापर्यंत आणत आहोत. आपल्या सर्वांचं एवढंच काम आहे, मूलभूत कर्तव्य आपलं की याचं जतन करा. पहा थोडीशी साफसफाई केलं तर किती सुंदर दिसतंय.